Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study another example on the topic income from salary. This is the seventh example on this particular topic. In this particular example, we are going to study the new adjustment regarding the motor car facility provided along with the driver. In the previous example, that is in the sixth example, we studied how to compute the taxable amount regarding the motor car facility provided by the company to the employee. पाठीमागचं जे एक्झाम्पल होतं एक्झाम्पल नंबर 6 त्यामध्ये आपण पाहिलं की जर एखाद्या कंपनीने आपल्या एम्प्लॉईला कर्मचाऱ्याला जर मोटार कार फॅसिलिटी दिली असेल तर त्या फॅसिलिटीचं व्हॅल्युएशन टॅक्सेबिलिटी टॅक्सेबल अमाऊंट कशी कॅल्क्युलेट केली जाते हे आपण पाहिलेलं होतं. हे जे आजचं एक्झाम्पल आहे या एक्झाम्पलमध्ये आपण जर कारच्या बरोबर ड्रायव्हरसुद्धा दिला असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कसं केलं जातं, टॅक्सेबल अमाऊंट कशा पद्धतीनं फाइंड आउट केली जाते हे आपण या एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 7. सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. The first sentence of this example is Mr. Amit is a blind working in ABC Private Limited, Delhi. Okay, this is the first sentence of this example. Now, generally, in the previous 6 examples, we have seen that in the first sentence, 2 to 3 points are important. But here, one new point is also mentioned that the person, the individual is a blind person. आपल्याला ज्या व्यक्तीची माहिती एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे पहिल्यांदा त्या व्यक्तीचं नाव सांगितलं आहे. हिअर द नेम ऑफ इंडिव्हिज्युअल इज मिस्टर अमित. दिस इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट इज ही इज ब्लाइंड. तो डोळ्यानं अंध आहे. आता तो व्यक्ती डोळ्यानं अंध आहे याचा वापर आपल्याला कुठे करावा लागतो तर द ब्लाइंड पर्सन्स गेट्स द डिडक्शन ऑफ ट्रान्सपोर्टेशन अलावन्स. ज्या वेळेला एखादा अंध व्यक्ती असतो, एखादा अपंग व्यक्ती असतो, अंध आणि अपंगांनाच फक्त ट्रान्सपोर्टेशन अलाउन्सची डिडक्शन ही मिळते. मग जर आपल्या एक्झाम्पलमध्ये ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स दिला असेल तर त्या अलाउन्सपैकी काही अमाऊंट ही अशा लोकांना, अंध लोकांना, हँडिकॅप लोकांना ही एक्झम्प्ट केली जाते, काही रक्कम ही माफ केली जाते. So while computing the income from salary, here we should remember that this person is a blind and he is eligible for the exemption from transportation allowance. Okay, this is the second point. The third point is he is working in a private company, namely ABC Private Limited. तिसरी गोष्ट एक्झाम्पलमध्ये सांगितली की हा व्यक्ती प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये काम करतो. कंपनीचं नाव ABC प्रायव्हेट लिमिटेड आहे. आता हा व्यक्ती गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई आहे याचा वापर कुठे होतो तर ज्या वेळेला आपण डिडक्शन्स अंडर सेक्शन 16 लिहितो त्यामध्ये जी तिसरी एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन असते ती फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईलाच मिळते. या एक्झाम्पलमध्ये हा एम्प्लॉई प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई आहे. Okay, in this example, it is mentioned that the employee is working in a private company. It means he is a private sector employee and therefore he is not eligible or he will not get the deduction of entertainment allowance. ज्या अर्थी हा व्यक्ती प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असं सांगितले त्या अर्थी त्याला एंटरटेनमेंट अलाउन्सची डिडक्शन मिळणार नाही. दिस इज थर्ड पॉईंट. अँड फोर्थ इम्पॉर्टंट पॉईंट or which is a new point in this particular example is he is working in a company which is situated in Delhi. कंपनी कोणत्या शहरामध्ये आहे तर दिल्ली शहरामध्ये. आपण पाठीमागच्या 4-5 एक्झाम्पलमध्ये पण पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी कंपनी असेल नॉर्मली तो व्यक्ती त्या ठिकाणीच राहतो असं आपण अज्युम करतो. इन द प्रिव्हियस 4-5 एक्झाम्पल्स वी हॅव सीन दॅट वी अज्युम that the person lives in that village or in that city where he is working. तो ज्या शहरामध्ये ज्या ठिकाणी कामाला आहे वर्किंग करतो त्याच ठिकाणी तो राहतो असं आपण अज्युम करतो. इथं सांगितलं की कंपनी दिल्लीमध्ये आहे त्यामुळे ऑटोमॅटिकली तो दिल्लीमध्येच राहत असाल आणि दिल्लीमध्ये राहतो याचा उपयोग काय होईल तर पहिल्यांदाच
आपल्या एक्झाम्पलमध्ये हा व्यक्ती मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता ही जी आपल्या देशामधली 4 प्रमुख शहरं आहेत, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता, या 4 शहरांमध्ये जर एम्प्लॉई राहत असेल तर हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करताना पगाराच्या 50% रक्कम ही कन्सिडर करावी लागते. आपण आत्तापर्यंतची जी काही एक्झाम्पल पाहिलेली आहेत या सर्व एक्झाम्पलमध्ये आपण पगाराच्या 40% रक्कम घेत होतो, कारण प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तो व्यक्ती ही जी 4 प्रमुख शहरं आहेत मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता हे सोडून इतर शहरांमध्ये राहत होता. ओके, पहिल्यांदाच दिल्लीचं एक्झाम्पल आलं आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता ही देशातली 4 प्रमुख शहरं आहेत आणि या 4 शहरांसाठी 50% ऑफ सॅलरी हा नियम आहे. आणि याचा वापर कुठे होणार आहे तर ज्या वेळेला आपण हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करू त्यावेळेला. त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण तिथं मार्किंग करूया, आपण त्याला तिथं स्टार करूया की जेणेकरून आपण ज्यावेळेला कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपल्या ते लक्षात येईल. हाऊस रेंट अलाउन्सच्या कॅल्क्युलेशनला 50% ऑफ सॅलरी रक्कम ही येणार आहे. ओके, दिस इज द फर्स्ट सेंटेन्स. अँड आफ्टर दॅट, फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर असेसमेंट इयर 21-22. आपल्याला जे काय सेंटेन्सेस दिलेत, वी आर गिवन 12 पॉईंट्स. विथ द हेल्प ऑफ दीज 12 पॉईंट्स वी हॅव टू फाइंड आउट, वी हॅव टू कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर 21-22. या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 12 पॉईंट्स दिलेले आहेत. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये 12 ते 14 पॉईंट. जनरली सॅलरी हा जो काही टॉपिक आहे, सॅलरी या टॉपिकचे जे एक्झाम्पल्स असतात या एक्झाम्पलमध्ये आपल्याला 12 ते 15 पॉईंट्स दिले जातात आणि याच्यावरून आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी, त्या व्यक्तीचं सॅलरी इन्कम किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. ओके, सो नाव वी विल स्टार्ट विथ द ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन. आत्ताच आपण पाहिलं की आपल्याला एकूण 12 पॉईंट्स दिलेले आहेत. ओके, मग ह्या 12 पॉईंट्सचं कॅल्क्युलेशन करण्यापूर्वी, एक्झाम्पल सॉल्व करायला सुरुवात करण्यापूर्वी, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ड्रॉ द फॉर्मॅट फॉर कॉम्प्युटिंग द इन्कम फ्रॉम सॅलरी. हे जे 12 पॉईंट्स आहेत 1 ते 12, हे याचं पोस्टिंग सुरू करण्यापूर्वी, एक एक पॉईंट लिहिण्यापूर्वी आपल्याला पहिल्यांदा फॉर्मॅट ड्रॉ करावं लागेल. आणि फॉर्मॅट ड्रॉ करण्याच्या अगोदर आपल्याला 3 गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीचं नाव. व्यक्ती कोण आहे? मिस्टर अमित. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट हिज नेम ॲट द बिगिनिंग ऑन द सेंटर. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या व्यक्तीचं नाव हे पहिल्या लाईनला सेंटरला मेन्शन करावं लागतं, मिस्टर अमित. एक्झाम्पल कोणतंही असू, कोणत्याही एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा आपण कोणत्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे पहिल्यांदा मेन्शन करावं लागतं. इन दिस एक्झाम्पल वी आर calculating the income of Mr. Amit, so his name should be written on the first line at the center. This is first point. Then second point is we have to mention which income we are calculating. Okay, here we have to calculate the income from salary, so and it should be mentioned on the second line that computation of income from salary. आपण सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, त्यामुळे आपण सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करतोय हे आपल्याला सेकंड लाईनला मेन्शन करावं लागतं. सो वी शुड राईट कॉम्प्युटेशन. कॉम्प्युटेशन मीन्स कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. इट इज मेन्शन्ड ऑन द सेकंड लाईन. अँड थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट विच वी हॅव टू मेन्शन इज द असेसमेंट इयर फॉर विच वी हॅव टू कॅल्क्युलेट द इन्कम. असेसमेंट इयर किती सांगितले? 2021-22. इट शुड बी मेन्शन्ड ऑन द थर्ड लाईन, असेसमेंट इयर 21-22. ओके, सो बिफोर स्टार्टिंग to calculate the income from salary, we have to mention these 3 points. First, the name of person, name of individual whose income we are calculating. Second, which income we are calculating. And third, the assessment year. Okay, these 3 points we have to mention, okay, before drawing the format for computing the income from salary. Okay, these are the 3 points. Now, after mentioning these 3 points, now we have to draw the format. Okay, and format includes preparation of 3 columns. First column is particulars, second column is amount in rupees, and third column is also amount in rupees. Okay, these 3 columns we have to draw for 1.5 page of the notebook. हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी,
या टॉपिकचं ज्या वेळेला आपण एक्झाम्पल सोडवतो, आपण कोणत्याही व्यक्तीचं ज्या वेळेला इन्कम कॅल्क्युलेट करतो, त्यावेळेला आपल्याला हे 3 कॉलम नोटबुकच्या 1.5 पेज हे ड्रॉ करावे लागतात. इन 1.5 पेज वी कॅन कॉम्प्यूट द इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, हे 1.5 पेज ड्रॉ केल्यानंतर मग आपण ॲक्च्युअल इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करू शकतो. ओके, हे 3 कॉलम ड्रॉ केल्यानंतर आता आपण ॲक्च्युअल एक एक पॉईंट बघूया. ओके, सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल. द फर्स्ट पॉईंट इज कॉमन इन ईच अँड एव्हरी एक्झाम्पल. फर्स्ट पॉईंट काय आहे? द फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी ₹20,000 पर मंथ. बेसिक सॅलरी म्हणजे मूळ पगार, आणि किती सांगितलं तो मूळ पगार? तर 20,000 पर मंथ एवढा पगार हा सांगितलेला आहे, 20,000 पर मंथ. मग प्रत्येक एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी ही येतेच. एव्हरी एक्झाम्पल, ईच अँड एव्हरी एक्झाम्पल स्टार्ट्स विथ द बेसिक सॅलरी. बेसिक सॅलरीला मराठीमध्ये मूळ पगार असं म्हटलं जातं, आणि त्याच्यासाठी इन्कम टॅक्सचा साधा सोपा नियम आहे की बेसिक सॅलरी रिसिव्ड इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. काहीही ॲडजस्टमेंट करायची नाही, काही प्लस मायनस करायचं नाही. मिळालेली सर्व रक्कम ही पूर्णपणे टॅक्सेबल आहे. आपलं फक्त एकच काम असतं की महिन्याची रक्कम दिलेली असते एक्झाम्पलमध्ये. आपण सॅलरी इन्कम जे कॅल्क्युलेट करतो ते वर्षभराचं करतो. आपल्याला महिन्याचा बेसिक पगार दिला आहे, महिन्याच्या रकमेला फक्त गुणिले 12 महिने केलं की आपल्याला वर्षभराची बेसिक सॅलरी मिळते. सो बेसिक सॅलरीसाठी साधा सोपा नियम आहे की बेसिक सॅलरी रिसिव्ड इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. मिळालेली सर्व रक्कम ही टॅक्सेबल असते, त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट नाही. या एक्झाम्पलमध्ये बेसिक सॅलरी किती मिळाले? 20,000 पर मंथ. मात्र लिहिण्याची पद्धत बघा, पहिल्यांदा आहे तसं नाव लिहिलं बेसिक सॅलरी, खाली कंसामध्ये ब्रॅकेट केलं आणि त्यात लिहिलं ₹20,000 पर मंथ. महिन्याचे 20,000, वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुणिले 12 महिने, 20,000 गुणिले 12, अमाऊंट आउटरला किती? 2,40,000. ओके, बेसिक सॅलरी रिसिव्ड इट इज टोटली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. ओके, दिस इज फर्स्ट पॉईंट अँड दिस पॉईंट इज रिपीटेड in each and every example. If you see all the previous 6 examples, then you will see that this point is repeated in every example and always it is on the first point. Okay, on the first line. पहिल्याच लाईनला पहिल्याच पॉईंट हा नेहमी बेसिक सॅलरी असतो, आणि त्याला नियम एवढाच आहे, जेवढी महिन्याची रक्कम असेल त्याला गुणिले 12 करा, आलेली आपली वर्षभराची रक्कम ती पूर्णपणे ही टॅक्सेबल असते. दिस इज द फर्स्ट पॉईंट. After that, the second point is dearness allowance ₹4,000 per month. महिन्याची रक्कम किती सांगितली? तर 4,000, महिन्याला 4,000. आता डिअरनेस अलाउन्सचा अर्थ काय? तर डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो, डिअरनेस अलाउन्स मीन्स महागाई भत्ता. ओके, जी अर्थव्यवस्थेमध्ये मार्केटमध्ये महागाई असते, हा जो महागाईमुळे जादा खर्च करावा लागतो व्यक्तीला राहण्यासाठी, जो जादा खर्च होतो तो खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जो जादाचा पगार देते, त्या जादाचा पगाराला महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, आणि हा जो डिअरनेस अलाउन्स आहे नॉर्मली हा देखील प्रत्येक एक्झाम्पलमध्ये रिपीट होतो. इन्कम फ्रॉम सॅलरीचे काही जेवढे एक्झाम्पल्स असतात त्यापैकी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये हा डिअरनेस अलाउन्स हा दिला जातो, आणि त्याच्यासाठी पण आत्ताचाच नियम, बेसिक सॅलरीचाच नियम की इट इज ऑल्सो फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. जेवढा डिअरनेस अलाउन्स मिळाला असेल वर्षभरामध्ये, महिन्याची रक्कम दिली असेल आपल्याला, त्याला फक्त गुणिले 12 महिने केलं की वर्षभराची रक्कम आपल्याला मिळेल, आणि वर्षभराची रक्कम ही पूर्णपणे टॅक्सेबल असते. त्यामध्ये कोणतीही ॲडजस्टमेंट, काहीही प्लस मायनस केलं जात नाही. मग या एक्झाम्पलमध्ये बघा, डिअरनेस अलाउन्स किती आहे महिन्याला? तर महिन्याला 4,000 म्हणून नाव लिहिलं डिअरनेस अलाउन्स, खाली कॅल्क्युलेशन ब्रॅकेटमध्ये ₹4,000 पर मंथ, महिन्याचे 4,000, वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुणिले 12 महिने. सो 4,000 × 12 मंथ्स, वर्षाची अमाऊंट किती आली? तर ती आली ₹48,000. ओके, डिअरनेस अलाउन्स इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट. पूर्णपणे तो टॅक्सेबल असतो. जेवढी रक्कम महिन्याला मिळाली त्याला गुणिले 12 महिने केलं. आता ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिकली सांगितलं आहे की त्यापैकी 50% डिअरनेस अलाउन्स हा रिटायरमेंटसाठी आहे.
ओके, आता याचा वापर कुठे होतो तर ज्या वेळेला आपण हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करतो, बघा मी इथं स्टार केलं, आणि तसंच ज्या वेळेला आपण प्रॉव्हिडंट फंडाचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला आपल्याला टोटल डिअरनेस अलाउन्स कन्सिडर करायचा नसतो, तर फक्त डिअरनेस अलाउन्स फॉर रिटायरमेंट तेवढाच घ्यायचा असतो, तो आपण त्यावेळेला कन्सिडर करूया. ओके, दिस इज द सेकंड पॉईंट. नाव द थर्ड पॉईंट इज एज्युकेशन अलाउन्स. किती मिळालं आहे? 150 पर मंथ, महिन्याला 150 रुपये मिळाले. पर चाइल्ड, एका मुलाचे 150 मिळाले. आणि किती मुलांचे पैसे मिळाले तर 2 मुलांचे. आता एज्युकेशन अलाउन्स जो दिला जातो त्याचा देण्याचा उद्देश काय असतो तर एज्युकेशन अलाउन्स जो आहे इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. हा कर्मचाऱ्याला कशासाठी दिला जातो? एम्प्लॉईच्या शिक्षणासाठी नाही, तर एम्प्लॉईच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मुलांचा जो काही शिक्षणाचा खर्च असेल तो भागवण्यासाठी हा अलाउन्स जो आहे तो दिला जातो. आता याच्यासाठी नियम काय तर पहिल्यांदा एज्युकेशनच्या खर्चासाठी किती रुपये मिळाले, अमाऊंट रिसिव्ड ती घ्यायची, त्यातून काही रक्कम माफ करायची आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. फक्त माफ किती करायची तर त्याला नियम आहे 100 रुपये पर मंथ पर चाइल्ड. एका मुलाचे एका महिन्याचे 100 रुपये माफ करा, आणि जास्तीत जास्त किती मुलांचे माफ करायचे तर जास्तीत जास्त 2 मुलांचे. मग पहिल्यांदा आपल्याला पैसे मिळाले किती, त्यातनं काही रक्कम करायची माफ. मग आता कॅल्क्युलेशन बघा, मिळताना किती मिळाले? मिळताना मिळाले 150 रुपये महिन्याप्रमाणे 2 मुलांचे. मग आता बघा लिहिण्याची पद्धत, सुरुवातीला लिहायचं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड, एज्युकेशनसाठी किती रुपये मिळाले, खाली कॅल्क्युलेशन कंसामध्ये 150 पर मंथ, महिन्याला 150 मिळाले. हे एका महिन्याचे, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, हे झाले एका वर्षाची रक्कम एका मुलाची. आणि किती मुलांचे पैसे मिळाले? 2 मुलांचे, म्हणून गुणिले 2 चाइल्ड. असे 150 प्रमाणे 12 महिन्याचे आणि 2 मुलांचे मिळाले, ती रक्कम घेतली पहिल्या कॉलमला 3600. एवढे पैसे मिळाले. आता त्यातून काही रक्कम करायची माफ, मला त्याला टॅक्सच्या भाषेमध्ये एक्झम्प्ट असं म्हटलं जातं, म्हणून लेस एक्झम्प्ट. आता एक्झम्प्ट किती करायची? आत्ताच नियम पहिला, महिन्याला 100 रुपये, मग कंसामध्ये लिहिलं ₹100 पर मंथ, महिन्याचे 100, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 100 रुपये पर मंथ गुणिले 12 महिने, हे झाले एका मुलाचं वर्षाचं कॅल्क्युलेशन. आणि किती मुलांचे माफ होतात तर जास्तीत जास्त 2. मिळताना पण दोघांचे मिळाले, माफ होताना पण दोघांचे, म्हणजे असे माफ किती होतील तर 2400. म्हणजे 3600 मिळाले, 2400 माफ, म्हणजे राहिले किती तर 1200. तेवढी रक्कम टॅक्सेबल. ओके, हा जो एज्युकेशन अलाउन्स आहे, एज्युकेशन अलाउन्स इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च नाही, तर कर्मचाऱ्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी हा दिला जातो. आणि एकूण रक्कम जेवढी दिलेली असेल त्यापैकी 100 रुपये पर मंथ पर चाइल्ड एवढी रक्कम माफ होते, आणि जास्तीत जास्त 2 मुलांसाठी. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ एज्युकेशन अलाउन्स. आता सेम त्या प्रकारचा पुढचा अलाउन्स आहे तो म्हणजे हॉस्टेल अलाउन्स. किती मिळाला आहे? महिन्याला 350 पर चाइल्ड, आणि किती मुलांसाठी तर 2 मुलांसाठी. आता हा जो काय हॉस्टेल अलाउन्स आहे, हॉस्टेल अलाउन्स कशासाठी दिला जातो तर इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट हॉस्टेल एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. जर एम्प्लॉईची मुलं, मुलगा असो किंवा मुलगी, ही जर हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा खर्च भागविण्यासाठी हे जादाचे पैसे दिले जातात. मग आता त्यातून टॅक्सेबल अमाऊंट कशी शोधायची तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे हॉस्टेल अलाउन्स किती मिळाला, वर्षभराचा किती पैसे मिळाले ते घ्या, त्यातून काही रक्कम माफ करा, आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल. आता माफ किती करायचे तर त्याच्यासाठी नियम आहे 300 पर मंथ, महिन्याला 300 रुपये माफ करा एका मुलाचे, एका मुलाचे एका महिन्याचे 300, महिन्याला 300 माफ करा एका मुलाचे. आणि जास्तीत जास्त किती माफ करता येतात तर 2 मुलांचे माफ करता येतात. मग बघा पहिल्यांदा किती मिळाले ते लिहूया आपण. मिळताना मिळाले 350 रुपये. मग आता लिहिण्याची पद्धत बघा, हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड, हॉस्टेलच्या खर्चासाठी किती रुपये मिळाले, खाली कॅल्क्युलेशन 350 पर मंथ, महिन्याला 350, हे एका महिन्याचे, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, गुणिले 12 महिने केले की एका वर्षाची रक्कम मिळाली. हे झाले एका मुलाचं कॅल्क्युलेशन. आणि किती मुलासाठी मिळाले तर 2, म्हणून गुणिले 2 चाइल्ड्स. असे एकूण पैसे मिळाले पहिल्या कॉलमला घ्यायचे 8400.
हे जर कॅल्क्युलेशन केलं 350 गुणिले 12 गुणिले 2 तर ती येणार 8400 एवढी रक्कम मिळाली. आता त्यापैकी माफ किती करायची, एक्झम्प्ट किती करायची, तर ते खाली कॅल्क्युलेशनमध्ये आत्ताच नियम पाहिला, महिन्याला 300 माफ करा. मग महिन्याचे 300 गुणिले 12 महिने, एका महिन्याचे 300 माफ होतात. मग महिन्याचे 300 वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, गुणिले 12 महिने केलं की एका वर्षाचं कॅल्क्युलेशन झालं एका मुलाचं. आणि किती मुलांचे माफ होतात, मिळताना दोघांचे पैसे मिळालेत, माफ होताना पण जास्तीत जास्त दोघांचेच होतात म्हणून गुणिले 2 चाइल्ड्स असे माफ होतील 7200. ओके, मिळाले 8400, त्यातनं वजा 7200 वजा बाकी बाहेर किती तर 1200. ओके, हॉस्टेल अलाउन्स जो एकूण मिळतो त्यापैकी 300 रुपये महिन्याला एका मुलाचे माफ होतात. आणि जास्तीत जास्त किती मुलांचे माफ होतात तर जास्तीत जास्त 2 मुलांचे. इथं मिळताना दोघांचे पैसे मिळाले त्यामुळे माफ होताना पण दोघांचेच होतील. दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ हॉस्टेल अलाउन्स. दिस इज पॉईंट नंबर 4. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 5 वाचा, फ्री मील. जेवण फ्रीमध्ये मिळालं ऑफ ₹80 ईच. एक जेवण आहे कितीचं 80 रुपयाचं आणि किती दिवस जेवण मिळाले तर 300 दिवस जेवण मिळालं. मग आता जेवण फ्रीमध्ये मिळालं. काही कंपन्या आपल्या एम्प्लॉईला ऑफिस टायमिंगमध्ये जेवण फ्रीमध्ये देतात. बघा, फ्री मील प्रोव्हायडेड. द मील प्रोव्हायडेड ड्युरिंग ऑफिस अवर्स. जर ऑफिसच्या वेळेमध्ये जेवण दिलं असेल फ्रीमध्ये तर इट इज पार्टली टॅक्सेबल. तर जे जेवण मिळालं ना फ्रीमध्ये त्यापैकी काही रक्कम टॅक्सेबल आहे आणि काही रक्कम ही माफ होते. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, सुरुवातीला घ्यायचं जेवण किती रुपयाचं मिळालं, जेवण जे फ्रीमध्ये मिळालं ते एकूण किती रुपयाचं मिळालं वर्षभराचं, आणि त्यातून काही रक्कम माफ करायची. फक्त माफ किती करायची त्याच्यासाठी नियम आहे, जेवणासाठी नियम आहे, एका जेवणाचे 50 रुपये माफ केले जातात. पर जेवण 50 रुपये माफ केले जातात आणि उरलेली रक्कम जी आहे ती टॅक्सेबल असते. ओके, हा त्याच्यासाठीचा नियम आहे. ओके, सुरुवातीला जेवण कितीचं मिळालं त्यातून काही रक्कम ही माफ करायची आहे. मग आता बघा, आपल्याला जेवण जे दिलेलं आहे ते किती रुपयाचं मिळालेलं आहे, एक जेवण आहे 80 रुपयाचं आणि किती दिवस 300 दिवस. मग आता कॅल्क्युलेशन बघा, फ्री मील रिसिव्ड, फ्रीमध्ये जेवण मिळालं, खाली कॅल्क्युलेशन ब्रॅकेटमध्ये ₹80 पर मील, एका जेवणाचे 80 असे 300 दिवसाचं म्हणजे 24,000चं जेवण मिळालं फ्रीमध्ये. 80 रुपयाप्रमाणे 300 दिवसाचं. त्यापैकी खाली लेस एक्झम्प्ट माफ किती करायचे, आत्ताच नियम पाहिला की जेवणासाठी नियम आहे 50 रुपये पर जेवण एवढं माफ होतं. म्हणून कॅल्क्युलेशनमध्ये लिहिलं ₹50 पर मील, एका जेवणाचे 50 एका जेवणाचे आणि गुणिले जेवढे दिवस असतील ते दिवस किती आहेत 300 म्हणून गुणिले 300 असं 15,000चं माफ झालं. रेश सोडून वजाबाकी बाहेर, 24मधनं 15 गेले, वजाबाकी बाहेर किती तर 9,000 रुपये. ओके, जर एखादी कंपनी एम्प्लॉईला फ्रीमध्ये जेवण देत असेल तर जे जेवण दिलेलं आहे त्यापैकी 50 रुपये पर जेवण एवढं हे माफ होतं. आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं की जेवण किती रुपयाचं आहे 80 रुपयाचं आहे. मग 80 पैकी 50 रुपये माफ होतात. मग 80तून 50 गेले म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट राहिले किती तर 30 रुपये. बरोबर, एका जेवणाचे 30 रुपये जादा, एका जेवणाचे 30 असे दिवस किती आहेत 300. मग 30 गुणिले 300 उत्तर तुमचं हे 9,000च येणार आहे. ते तुम्ही दोन्ही प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता. ओके, जेवण मिळालं 80चं त्यापैकी 50चं माफ म्हणजे जादाचे फक्त 30 रुपये, एका जेवणाचे 30 असे 300 दिवसांचे किती झाले तर ते 9,000 रक्कमच होणार आहे. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ फ्री मील रिसिव्ड. त्यानंतर बघा पॉईंट नंबर 6 आणि त्याला आपण डबल स्टार केलेलं आहे. ओके, एक म्हणजे दिल्लीमध्ये राहतो म्हणून आणि दुसरं म्हणजे डिअरनेस अलाउन्स हा रिटायरमेंटचा वेगळा आहे म्हणून. बघा, पॉईंट नंबर 6 आहे हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. हाऊस रेंट, जर एखादा एम्प्लॉई रेंटच्या घरामध्ये राहत असेल तर त्याला दर महिन्याला रेंट पेड करावं लागतं, हाऊस रेंट पेड करावं लागतं. मग हा जो काही खर्च आहे दर महिन्याचा हा भागवण्यासाठी कंपनीकडून हा हाऊस रेंट अलाउन्स हा दिला जातो. किती रुपये मिळाले त्या एम्प्लॉईला ₹5,000 पर मंथ, महिन्याला 5,000 मिळाले. मग आता पहिल्यांदा लिहून घ्यायचं की एकूण किती रुपये मिळाले हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. बघा, महिन्याला 5,000 म्हणजे 12 महिन्याचे त्याला किती मिळाले, वर्षाचे मिळाले 60,000 रुपये. बरोबर, एकूण वर्षाचे 60,000 मिळाले. आता त्यातून काही रक्कम करायची माफ.
माफ किती करायची त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट नंबर 1 तयार करावी लागेल. बघा वर्किंग नोट नंबर 1 हाऊस रेंट अलाउन्स. आता एकूण जे काय हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आहे त्यापैकी माफ किती करायची हे कॅल्क्युलेशन करताना पहिल्यांदा हाऊस रेंट अलाउन्ससाठी सॅलरी किती हे आपल्याला बघावं लागतं. आणि हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन करताना सॅलरीमध्ये 2 गोष्टी येतात. एक म्हणजे वर्षाचा बेसिक पे आणि दुसरं म्हणजे वर्षाचा DA फॉर रिटायरमेंट. मग आता बेसिक सॅलरीला काय प्रॉब्लेम नाही. बेसिक सॅलरी किती आपली ते आहे तशी घ्यायची 2,40,000, ती किती 2,40,000. आणि DA घ्यायचं आहे फक्त रिटायरमेंटचा. बघा एकूण DA किती आहे, एकूण DA 48,000 आहे. परंतु एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे त्यापैकी रिटायरमेंटचं किती फक्त 50%. 50% म्हणजे निम्मा. मग 48,000च्या निम्मा म्हणजे किती रुपये, तर 24,000. तो घेतला 24,000. अशी एकूण सॅलरी झाली बघा 2,64,000. हाऊस रेंट अलाउन्ससाठी या व्यक्तीची सॅलरी झाली 2,64,000. आता सॅलरी कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्या या व्यक्तीला हाऊस रेंट अलाउन्स मिळाला आहे किती, एकूण मिळाला 60,000 रुपये. यापैकी माफ किती करायचे, तर त्याच्यासाठी नियम आहे की माफ किती रक्कम कॅल्क्युलेट करताना मिनिमम ऑफ फॉलोइंग 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करायच्या. त्या 3पैकी जी मिनिमम म्हणजे लहान रक्कम असेल ती रक्कम ही एक्झम्प्ट म्हणजे माफ होते. 3 अमाऊंट. त्यातली पहिली अमाऊंट असते ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. ॲक्च्युली त्या एम्प्लॉयला किती रुपये मिळालेत हाऊस रेंट अलाउन्ससाठी, वर्षाचे 60,000. ती घेतली रक्कम 60,000. एक दुसरं घ्यायचं असतं रेंट पेड -10% ऑफ सॅलरी. वर्षाचा रेंट पेड त्यातनं पगाराच्या 10% वजा. मग रेंट पेड पण एक्झाम्पलमध्ये दिलेलं असतं. बघा रेंट पेड किती आहे, रेंट पेड आहे ॲक्च्युअल रेंट पेड 8,000 पर मंथ. महिन्याला 8,000 रुपये रेंट पेड केलं जातं आहे. 8,000. मग 8,000 महिन्याचं वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. 8,000 गुणिले 12 म्हणजे 96,000. हे झालं रेंट पेड. त्यातनं वजा काय करायचे, पगाराच्या 10%. पगार किती आला आहे 2,64,000. म्हणून कंसामध्ये लिहिलं 2,64,000च्या 10% म्हणजे किती 26,400. 96,000तून 26,400 गेले वजाबाकी किती, तर 69,600. बरोबर. रेंट पेड -10% ऑफ सॅलरी ते केलं. आणि तिसरी रक्कम घ्यायची असते पगाराच्या 40 किंवा 50%. आत्तापर्यंतच्या सर्व एक्झाम्पलमध्ये पगाराच्या 40%च येत होतं. मात्र आपल्या एक्झाम्पलमध्ये स्पेसिफिकली सांगितले की हा व्यक्ती दिल्लीमध्ये राहतो. दिल्ली हे 4 प्रमुख शहरांपैकी आहे. देशातले 4 प्रमुख शहरं कोणती, मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता. या 4 शहरांमध्ये राहत असाल तर पगाराच्या 50%. त्यामुळे घ्यायचं पगाराच्या 50%. पगार किती आहे 2,64. त्याच्या 50% म्हणजे 1,32,000. या ज्या 3 अमाऊंट आहेत या 3पैकी सर्वात लहान रक्कम कोणती, बघा लहान रक्कम आहे 60,000. तेवढी रक्कम ही एक्झम्प्ट म्हणजे माफ होणार आहे. किती माफ होणार, तर 60,000 रुपये हे माफ होणार आहेत. मग बघा आपण किती रुपये मिळाले ते लिहिले, त्यातनं लेस एक्झम्प्ट मिळालेले 60,000 आणि माफ पण 60,000. जेवढे मिळाले तेवढे सगळे माफ. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट बाहेर किती आली, तर नील आलेली आहे. ओके. तो एम्प्लॉई कुठे राहतोय, दिल्लीमध्ये. त्यामुळे पगाराच्या 50%. आणि त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं. 3 अमाऊंटपैकी जी लहान अमाऊंट आहे ती 60,000 आली. मिळताना पण 60,000 मिळाले आणि माफ पण 60,000. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट ही पूर्णपणे 0 आलेली आहे. ओके. या एक्झाम्पलमध्ये हाऊस रेंट अलाउन्सचं कॅल्क्युलेशन हे अशा पद्धतीने केलेलं आहे. फक्त तेवढा एक बदल या एक्झाम्पलमध्ये नवीन आहे. अजून एक बदल हा पुढे येणार आहे. बघा नेक्स्ट पॉईंट आहे पॉईंट नंबर 7. काय आहे, कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. म्हणजे कंपनीनं एम्प्लॉयरने कर्मचाऱ्याच्या PF अकाउंटमध्ये रेकग्नाइज प्रॉव्हिडंट फंडाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले. किती जमा केले, 5,000 पर मंथ. महिन्याला 5,000 जमा होतात. मग आता पहिल्यांदा आपण बघूया की वर्षभरामध्ये किती पैसे त्या PF अकाउंटमध्ये जमा केले. महिन्याला 5,000 म्हणजे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. बघा कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF आहे तसा शब्द लिहिला. कॅल्क्युलेशन महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याचे किती जमा केले, 60,000 रुपये जमा केले. महिना 5,000 प्रमाणे 12 महिन्याचे 60,000. आता त्यातून काही रक्कम माफ होते. आता त्याच्यासाठी नियम काय, तर प्रॉव्हिडंट फंडासाठी नियम बघा आपण पाठीमागच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये पाहिले. त्यासाठी वर्किंग नोट तयार केली. हे कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF. बघा एव्हरी मंथ कंपनी डिपॉझिट सर्टन अमाऊंट इन द PF अकाउंट ऑफ एम्प्लॉईज. दर महिन्याला कंपनी एम्प्लॉईला पगार तर देतेच, पण त्याच्याबरोबर
एम्प्लॉईचं कर्मचाऱ्याचं जे PF अकाउंट आहे त्यामध्ये सुद्धा काही रक्कम जमा केली जाते. मग हे जे पैसे जमा केले जातात दर महिन्याला त्यापैकी आउट ऑफ टोटल अमाऊंट डिपॉझिटेड बाय एम्प्लॉयर जेवढी काही एकूण रक्कम जमा केली असेल त्यापैकी 12% ऑफ सॅलरी इज एक्झम्प्ट. त्या रकमेपैकी पगाराच्या 12% रक्कम ही माफ आहे आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल असते. मग आता पगाराच्या 12% मग त्यासाठी पगार म्हणजे काय तर पुन्हा त्याच गोष्टी बेसिक सॅलरी आणि DA फॉर रिटायरमेंट. जसं मगाशी आपण कॅल्क्युलेशन केलं हाऊस रेंट अलाउन्ससाठी सॅलरीचं त्याच अमाऊंट बेसिक सॅलरी 240 आणि DA फॉर रिटायरमेंट 24,000 रुपये. 240 आणि 24,000 म्हणजे किती सॅलरी झाली तर 2,64,000 ही सॅलरी आहे. आणि या जी काही सॅलरी आहे त्यापैकी त्याच्या 12% रक्कम ही एक्झम्प्ट म्हणजे माफ होते. मग ह्या 2,64,000च्या 12% इथं कॅल्क्युलेशन केले माफ किती होणार आहे तर 31,680. जो काही एकूण पगार असेल त्याच्या 12% रक्कम ही माफ होते. त्याप्रमाणे 31,680 एवढी रक्कम ही माफ होणार आहे. मग ती तिथं फक्त लिहायचं लेस एक्झम्प्ट 12% ऑफ सॅलरी कंसामध्ये लिहिले वर्किंग नोट नंबर 2. ही आत्ताची आपली वर्किंग नोट नंबर 2 होती. किती माफ होणार 31,680. रेश सोडून वाजवा की बाहेर 28,320 रुपये. जेवढी रक्कम जमा केलेली आहे ते रक्कम घ्या त्यातून वजा करताना एक्झम्प्ट करताना पगाराच्या 12% रक्कम माफ केली आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. ओके दिस इज पॉईंट नंबर 7. पुढचा पॉईंट बघा पॉईंट नंबर 8 काय सांगितलं आहे इंटरेस्ट ऑन RPF. हे जे काय प्रॉव्हिडंट फंडाचं अकाउंट असतं त्यामध्ये जे पैसे आहेत त्याच्यावरती व्याज मिळालं किती टक्क्यानं 9% आणि किती रुपये मिळालं तर 12,000 रुपये व्याज मिळालेलं आहे. आता प्रॉव्हिडंट फंडाचं जसं आपण आत्ता पाहिलं की प्रत्येक एम्प्लॉईचं PF अकाउंट असतं. त्या PF अकाउंटमध्ये दर महिन्याला काही रक्कम ही जमा होत असते. मग या जे काही जमा झालेली रक्कम आहे त्याच्यावरती व्याज मिळाले. ओके व्याज मिळताना आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं किती टक्क्याने मिळाले 9%. आता त्याला नियम काय जेवढं व्याज मिळतं त्यापैकी 9.5% व्याज हे पूर्ण माफ आहे. ह्याचा अर्थ काय 9.5% जर जादा व्याज मिळालं असतं तरच ते टॅक्सेबल. 9.5% माफ आहे आपल्याला मिळतानाच 9 न मिळाले म्हणजे कमी न मिळालेलं आहे. त्यामुळे जे काही एकूण व्याज मिळालं असेल ते पूर्णपणे माफ होणार. असं पहिल्यांदाच ह्या एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे. पुन्हा एकदा बघा एक्झाम्पलमध्ये सांगितले व्याज मिळताना 9% मिळालं बरोबर आणि आपला नियम काय 9.5% व्याज हे माफ आहे 9.5%. त्यामुळे मिळालेलं व्याज ऑलरेडी कमी आहे त्यामुळे ते सर्व व्याज हे माफ होणार. त्यामुळे टॅक्सेबल अमाऊंट ही 0 येणार आहे. लिहिण्याची पद्धत बघा एकूण पहिल्यांदा व्याज मिळाले किती ते लिहायचं 12,000 रुपये. बघा इथे लिहिलं इंटरेस्ट ऑन RPF @ 9% मिळाले 12,000 माफ किती होतात ते वजा केलं लेस एक्झम्प्ट 9.5%. 9.5% माफ आहे मिळतानाच कमी न व्याज मिळाले 9.5% माफ म्हणजे सगळंच व्याज माफ झालं 12,000 12,000 गेले टॅक्सेबल अमाऊंट नील. ओके व्याज मिळताना 9% मिळालेलं आहे आणि 9.5% व्याज हे सर्व माफ असतं. 9.5पेक्षा जादा मिळालं असतं तर जादाचं व्याज फक्त टॅक्सेबल असतं. 9.5पेक्षा मिळतानाच कमी मिळाले त्यामुळे सर्व व्याज हे माफ झालेलं आहे. हे देखील या एक्झाम्पलमध्ये नवीन पॉईंट आहे. ओके त्याच्यानंतर पॉईंट नंबर 9 आहे फ्री यूज ऑफ फर्निचर ₹40,000. ओके कंपनीनं या एम्प्लॉयला 40,000चं फर्निचर फ्रीमध्ये वापरायला दिलेलं आहे. आता फर्निचर ही असेट आहे. जेव्हा एखादी कंपनी एखादी असेट यूज करण्यासाठी देते वापरण्यासाठी फ्रीमध्ये देते तेव्हा फायदा किती होतो. जर कॉम्प्युटर लॅपटॉप फ्रीमध्ये दिला तर टॅक्सेबल अमाऊंट नील घ्यायची फायदा काही नाही असं म्हणायचं. मात्र ते सोडून इतर कोणतीही असेट दिली तर ती असेट जेवढ्या किमतीची आहे त्याच्या 10% फायदा झाला आणि तेवढी रक्कम ही टॅक्सेबल मानली जाते. असेट आपलं फर्निचर आहे त्यामुळे फर्निचर अदर असेटमध्ये येणार त्याच्या 10% हा फायदा झाला असं मानलं जातं. बघा मग आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितले 40,000चं फर्निचर आहे त्याच्या 10%. बघा फ्री यूज ऑफ फर्निचर कंसामध्ये 40,000च्या 10% टॅक्सेबल अमाऊंट किती आली तर 4,000 रुपये. ओके 4,000 रुपये एवढी रक्कम टॅक्सेबल. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 10 हा नवीन आहे. बघा फ्री यूज ऑफ मोटार कार फ्रीमध्ये वापरायला दिली. ओके विथ ड्रायव्हर हे नवीन आहे ड्रायव्हर पण दिला आणि गाडी किती पॉवरची 1800 cc 1800. ओके फॉर बोथ ऑफिस अँड पर्सनल पर्पज
गाडीचा वापर ऑफिससाठी पण करा, पर्सनलसाठी पण करा, दोन्हीसाठी दिले. आणि ऑल द एक्सपेन्सेस आर पेड बाय कंपनी. गाडीचा सर्व खर्च, पेट्रोल, डिझेल, मेंटेनन्स, पगार, सगळा खर्च कंपनीच पेड करते. इथं दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ड्रायव्हरसुद्धा दिलेला आहे आणि गाडी किती पॉवरची, 1800 CCची गाडी आहे. आता टॅक्सेबल अमाऊंट शोधायची कशी असते, तर त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागेल. वर्किंग नोट नंबर 3 बघा, कार फॅसिलिटी फॉर बोथ ऑफिस अँड पर्सनल पर्पज. बघा, इफ एम्प्लॉयर प्रोव्हाइड्स कार फॉर बोथ ऑफिस अँड पर्सनल पर्पज अँड इफ ऑल एक्सपेन्सेस आर पेड बाय कंपनी. जर सर्व खर्च कंपनी पेड करत असेल तर कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये कार किती पॉवरचे सांगितलं आहे, 1800 CC. 1800 CC म्हणजे 1600पेक्षा जास्त, त्याला बिग कार असं म्हटलं जातं. आपली गाडी 1800 CCची आहे ना, म्हणजे 1600पेक्षा जास्त आहे. मग फायदा किती, तर महिन्याला 2400 रुपये. 2400 रुपये गाडीचे आणि प्लस 900 रुपये कशाचे, तर ड्रायव्हरचे. एवढा फायदा घ्यायचा. 2400 रुपये प्लस 900 रुपये हा फायदा मानला जातो. मग बघा लिहिण्याची पद्धत, मोटार कार फॅसिलिटी कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये 2400 रुपये हे गाडीचे प्लस 900 ड्रायव्हरचे. हे झालं महिन्याचं कॅल्क्युलेशन. ब्रॅकेट कंप्लीट केलं. एका महिन्याचं हे कॅल्क्युलेशन ब्रॅकेटमध्ये लिहिलं. हे एका महिन्याचं आहे. वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 मंथ्स. मग 2400 आणि 900 किती येतं, तर 3300. 3300 गुणिले 12 म्हणजे वर्षाचे टॅक्सेबल अमाऊंट किती, तर 39,600. ओके, कंपनीनं कार पण दिली बरोबर, ड्रायव्हर पण दिला आहे. म्हणून कारचा फायदा 2400 महिना, ड्रायव्हरचा 900. असं हे महिन्याचं कॅल्क्युलेशन आणि वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुणिले 12 महिने. ओके, या प्रकारे मोटर कार फॅसिलिटीचं कॅल्क्युलेशन हे केलं जातं. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे एंटरटेनमेंट अलाउन्स 1000 पर मंथ. आपण पाठ्यमागच्या एक्झाम्पलमध्ये पण पाहिले, एंटरटेनमेंट अलाउन्स हा फुल्ली टॅक्सेबल असतो. महिन्याला 1000 म्हणजे 12 महिन्याचे किती, तर 12,000 रुपये. जेवढी रक्कम मिळाली ती सर्व रक्कम टॅक्सेबल. आणि शेवटचा पॉईंट आहे टॅक्स पेड. ते आपण डिडक्शनमध्ये दाखवतो, तो डिडक्शनमध्ये घ्यायचा आहे. सर्व पॉईंट झाले. आउटर कॉलमची शेवटच्या कॉलमची बेरीज करायची, त्याला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी. किती आले ग्रॉस सॅलरी, 3,83,320 रुपये. दिस इज ग्रॉस सॅलरी. आणि एक ओळ जागा सोडून या ग्रॉस सॅलरीतून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. या ग्रॉस सॅलरीतून डिडक्शन्स वजा करायच्या. एकूण 3 डिडक्शन. पहिली स्टँडर्ड डिडक्शन किती, ती 50,000 रुपये. सर्वांना 50,000चीच दिली जाते. परमनंट असो, टेम्पररी असो, प्रायव्हेट सेक्टरचा असो किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉय असो, सर्वांना 50,000 ही एक. दुसरी डिडक्शन प्रोफेशनल टॅक्स. ही कुणाला दिली जाते, जो टॅक्स पेड करेल त्या सर्वांना. परमनंट असो, टेम्पररी असो, गव्हर्नमेंट असो नाहीतर प्रायव्हेट असो, सर्वांना. किती दिली जाते, तर टॅक्स किती पेड केला आहे तेवढी. बघा, या व्यक्तीने टॅक्स किती पेड केला आहे, वर्षाचा 2,500 रुपये. त्यामुळे आहे तेवढी सगळी अमाऊंट 2,500. हे दुसरी. आणि तिसरी डिडक्शन एंटरटेनमेंट अलावन्स. ही कुणाला दिली जाते, फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला. हा एम्प्लॉय प्रायव्हेटमध्ये, त्यामुळे याला मिळणार नाही, त्यामुळे अमाऊंट नील. ओके, ह्या तिन्हींची रेश सोडून बेरीज बाहेर घ्यायची. बेरीज बाहेर आली 52,500. मग ग्रॉस सॅलरी होती 3,83,320. त्यातनं 52,500 लेस केले, वजाबाकी आली 3,30,820. जी वजाबाकी आली त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके, जी ग्रॉस सॅलरी आलेली असते त्यातून डिडक्शन्स वजा केल्या की आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी मिळतं. या व्यक्तीचं इन्कम किती आलं, तर इन्कम आलं 3,30,000. किती इन्कम आहे बघा, 3,30,820. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी. हे जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल या टॉपिकचं 7वं एक्झाम्पल आहे. यामध्ये आपण मोटार कार फॅसिलिटी विथ ड्रायव्हर त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हे शिकलो. त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंडावरती जे व्याज मिळतं ते जर कमी इंटरेस्ट रेटनं मिळालं असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो हे आपण या एक्झाम्पलमध्ये नवीन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर हाऊस रेंट अलाउन्समध्ये देखील हा व्यक्ती जर दिल्ली या प्रमुख शहरात राहत असेल तर पगाराच्या 50% हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं हे देखील आपण या एक्झाम्पलमध्ये शिकलेलो आहोत. Okay, you should write down this example and solution in your notebook. In the next lecture we will see another example on this particular topic. Okay, so that's it for this particular lecture. Thank you for watching. Thank you very much.